जे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य माननीय अरविंदजी ढापळे साहेब आहेत, या ठिकाणी संदेशजी मयेकर साहेब आहेत आणि आमचे मुंबई विभागाचे अध्यक्ष माननीय शांतारामजी दिघे साहेब आहेत. मी स्वतः ओबीसी बहुजन पार्टीचा राष्ट्रीय महासचिव आहे. आज जी या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे ती मुख्यत्वे करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी आदरणीयांना हे करणार आहेत, म्हणजे स्पष्ट करणार आहेत आपली भूमिका. त्याचबरोबर एकंदरीत ओबीसी आणि मराठा यांच्या संदर्भातला जो आरक्षणाचा विषय आहे तो विषय नव्यानं त्याला कुठल्या प्रकारचं वळण लागलेलं आहे, काय लागलेलं आहे किंवा त्याच्यावर काय कुठल्या कोणाची कशा प्रकारची भूमिका आहे त्या बाबतीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आहे. मी आमचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशअण्णा शेळके साहेब यांना आपल्याला संबोधित करण्यासाठी विनंती करतो. प्रकाशअण्णा शेळके साहेब. नमस्कार. ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाची येणाऱ्या विधानसभेत काय भूमिका असेल, कुठे कुठे आम्ही निवडणुका लढणार आहोत, कशा लढणार आहोत, ह्याची सगळी आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. नुकताच आमचा मराठवाडा विभागीय मेळावा जो आहे तो नुकताच पार पडला आणि त्याच्यामध्ये पूर्ण मराठवाड्याचे सगळे 8 जिल्ह्याचे सगळे कार्यकर्ते, नेते मंडळी त्या ठिकाणी, त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवार यांचा मेळावा पार पडला आणि त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की मराठवाड्यातील पूर्ण 46 विधानसभा ज्या आहेत त्या सर्व जागा ज्या आहेत ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं ताकदीचे उमेदवार उभा करून त्या ठिकाणी सर्व जागा लढवल्या जाणार आहेत. ओबीसी मराठा हा जो वाद जो आहे तो सर्वात जास्त वाद जो आहे तो मराठवाड्यामध्ये पेटलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सगळ्यात मोठं आंदोलन जे झालं ओबीसीचं झालं ते मराठवाड्यात झालेलं आहे. अंतरवाली सराटीमध्ये त्या ठिकाणी जरांगे पाटलांचं आंदोलन झालेलं आहे. ज्या ठिकाणी जाळपोळ, पेटवापेटी, दुकानं फोडणं, हाणामाऱ्या, गाड्या फोडणं हे सगळं झालं ते मराठवाड्यात झालेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादाचे पडसाद जे आहेत ते लोकसभा निवडणुकीमध्ये पडले आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये सर्व उमेदवार जे आहेत मराठवाड्यातले सगळे मराठा समाजाचे त्या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी मग पंकजा मुंडेंचा पराभव असेल किंवा जानकरांचा पराभव असेल, या सगळ्या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती आता पुन्हा विधानसभेची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आणि त्यामुळं जे काय लोकसभेमध्ये ओबीसी समाजाकडून काय जे काय झालं असेल काय कमी जास्त, पण आता विधानसभेमध्ये मात्र आता हा ओबीसी समाज जो आहे तो पूर्ण ताकदीने आता या ठिकाणी उतरणार आहे आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत जरांगे म्हणतात की एकाही ओबीसी नेता निवडून येणे देणार नाही, सगळ्या ओबीसी नेत्यांना आम्ही पाडणार, भुजबळांना पाडणार, ह्याला पाडणार, त्याला पाडणार. पण जर संख्यागणित बघितलं तर ओबीसींची जी संख्या जी आहे ती महाराष्ट्रामध्ये 60% आहे. 60% वोट बँक आहे ओबीसीची. त्यामुळं जर या महाराष्ट्रात कुणी कोणा पाडू शकत असेल तर ओबीसी जे आहे तेच फक्त आमदार पाडू शकतात. बाकी इतर कोणी आमदार पाडण्याची ताकद आणि तेवढी संख्याबळ कुणाकडे नाही आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये गेल्या विधानसभेच्या मध्ये जो काय पराभव आम्ही पाहिला आहे ओबीसी समाजाने, त्याचा वचपा जो आहे तो आम्ही विधानसभेमध्ये आम्ही भरून काढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी असा निर्धार व्यक्त केला आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसीचे उमेदवार जे आहे ते त्या ठिकाणी दिले जातील आणि सगळ्या सगळे उमेदवार निवडून आणायचा चंग जो आहे तो त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांनी बांधलेला आहे. आणि मला वाटते सगळ्यात मोठी ओबीसी विरुद्ध मराठा ही लढाई जी आहे ती लढाई जी आहे, कारण आता ही लढाई जी आहे ती पक्षाच्या पलीकडे गेलेली आहे. या पक्षाची लढाई काय त्या पक्षाची असं काही राहिलेलं नाही आहे, कारण सगळ्याच पक्षांचा सगळा अनुभव आहे ओबीसीने. त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा अनुभव कसे
या आरक्षणाचा सत्यानाश झालेला आहे किंवा विरोधी पक्षाने सुद्धा कसं काय त्या ठिकाणी हे केलेलं आहे हे सगळं आता ओबीसीला कळून चुकलेलं आहे. आणि त्यामुळे आता कुठला पक्ष वगैरे काय नाही, जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा, या भूमिकेशी आता महाराष्ट्रातला सगळा ओबीसी समाज जो आहे तो त्या निष्ठेने जे आहे त्या निश्चयानं ही निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहे. आणि निश्चितच माझ्या मते आमचे सगळे उमेदवार त्या ठिकाणी जे आहेत ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही. कारण आता जे काय झालं, जे आमचं आता नुकसान झालं इतक्या वर्षामध्ये, कारण ज्यांना आम्ही निवडून दिलं त्यांनीच जाऊन मंत्रालयात टाळे लावले की मराठा समाजाला ओबीसीतच आरक्षण दिलं गेलं पाहिजे. जे निवडून आले खासदार ते सगळे जाऊन जरांगेकडे जाऊन सांगितलं जरांगे तुमच्याच आशीर्वादाने आम्ही निवडून आलो. म्हणजे एकंदरीत कोण पक्षाच्या नेत्याकडे कोणी गेला नाही, गेले कोण तर जरांगेकडे गेले, म्हणजे दोन जरांगेने निवडून आणली काय. पण हे जे विधानसभेमध्ये हे सगळं आता दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. नुसतं मराठवाड्यात नाही तर इतर विभागात सुद्धा जे आहे ओबीसी बहुजन पक्षाच्या वतीनं सगळे उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील. आम्ही नक्कीच 288 उमेदवार लढण्याची आमची तयारी पण आम्ही आत्ता जाहीर करत नाहीये, कारण समविचारी पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. काही पक्ष आमच्याशी युती करण्याचे सुद्धा मनस्थित आहेत. आणि त्यामुळे ही चर्चा जी आहे येत्या 8-10 दिवसामध्ये हे सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. आणि उर्वरित महाराष्ट्रातलं जे आहे ते या ठिकाणी आम्ही नंतर आमची भूमिका जी आहे ते किती उमेदवार आमचे लढतील ते आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू. हा झाला विषय. हे त्यानंतर हा जो आता ओबीसी मराठा आरक्षणाचा वाद जो आहे, सगळ्या सभेचा GR काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, नाहीतर आम्ही सगळे उमेदवार आम्ही पाडू, अशा प्रकारची भाषा जी सुरू आहे त्याला उत्तर प्रत्युत्तर म्हणून आम्ही सुद्धा रस्त्यावरची लढाई ओबीसीने चालू केली आहे. आपल्याला सगळ्यांनी पाहिलं असेल की लक्ष्मण हाकेंच्या जी यात्रा आपण पाहिली असेल त्याला उदंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आमचे आता ओबीसी सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांचे मिळून ओबीसी महाएल्गार मेळावे सुद्धा आता आम्ही महाराष्ट्रात सुरू करत आहोत. त्यातला पहिला मेळावा जो आहे तो 11 तारखेला सांगलीला ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा जो आहे तो त्या ठिकाणी होत आहे. किमान 1,00,000 ते 1.5 लाख ओबीसी समाज बांधव त्या ठिकाणी येणार आहेत. या मेळाव्यासाठी छगन भुजबळ साहेब त्याचप्रमाणे त्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे. वडेट्टीवार साहेबांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे. पंकजा मुंडेंना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे. मी स्वतः त्या मेळाव्यात असणार आहे. गोपीचंद असणार आहे, जानकर असणार आहे, आमचे चंद्रकांत बावकर साहेब आहेत, JD तांदेल साहेब आहेत, आपले सगळे ओबीसी समाज सगळे नेते मिळून हे हा जो मेळावा जो आहे तो यशस्वी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही पश्चिम महाराष्ट्रातला. कारण सगळ्यात जास्त आरक्षणाला फटका जो बसलेला ओबीसीच्या राजकीय आरक्षणात सगळ्यात जास्त फटका पश्चिम महाराष्ट्रात बसलेला आहे. कुणब्यांचे बोगस दाखले घ्यायचे आणि जिल्हा परिषदेत घुसायचं, नगरसेवकामध्ये घुसायचं, हा सगळा प्रकार जो आहे हा सगळा पश्चिम महाराष्ट्र झाला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी समाज जो आहे तो फार चिडून आहे. आणि म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिला मेळावा जो आहे तो सांगलीमध्ये आम्ही घेत आहोत. आणि हा पूर्ण ताकदीशी हा मेळावा आम्ही यशस्वी करणार आहोत. आणि त्यातून सरकारला बी इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत आपण हा सगळ्या सोयीचा GR जो आहे तो आपण हा इश्यू करता कामा नये. त्यामुळे 8.5 लाख ओबीसी बांधवांनी त्याच्यावरती हरकती घेतलेल्या आहेत. त्याच्याविषयी अजून काही स्पष्ट भूमिका सरकारने घेतलेली नाही. आणि जर त्या हरकतीला वगळून जर घ्यायचा हे प्रयत्न केला तर मात्र येणाऱ्या विधानसभेमध्ये या सरकारशी 2 हात करायची ताकद आणि हिंमत जी आहे ती या ओबीसी समाजामध्ये आहे. हा इशारा आम्ही त्या मेळाव्यातून आम्ही सरकारला आम्ही देणार आहोत. त्याचप्रमाणे आता जे बोगस कुणबी दाखले देण्यात येणार, मागच्या बैठकीमध्ये सरकारने सांगितलं जे बोगस कुणबी दाखले ज्यांनी दिलेले आहेत, ज्यांनी घेतलेले आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू. पण आज तागायत एकही बोगस दाखल्यावरती किंवा ह्याच्यावरती कारवाई झालेली नाही. आपल्या माध्यमातून सरकारला आमचा इशारा आहे, हे जे बोगस कुणबी दाखले जे आपण येत आहेत ते ताबडतोब थांबवावेत. जी शिंदे समितीला त्यांनी आता परत त्यांनी वाढ दिलेली आहे ती वाढ त्यांनी थांबवावी. आणि आता त्यांनी वास्तविक सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे, कायदा केलेला आहे, त्यांना मागासवर्ग डिक्लेअर केलेला आहे. पण तरी सुद्धा आता वेगळं आता हे कुणब्यांचे दाखले देण्याचं का थांबवत नाहीये? तुम्ही आरक्षण दिलंय ना, मग पुन्हा हे दुसरं आरक्षण कशासाठी आहे? इकडे EWS मध्ये सुद्धा अनेक लोकांनी भरतीसाठी अर्ज केलेले आहेत. आज हायकोर्टने त्याच्यावरती स्थगिती दिलेली आहे. कारण एकदा तुम्ही 10% मध्ये जर तुम्ही हे केलं तर तुम्ही EWS कसं क्लेम करू शकता? म्हणजे हे मराठा समाजाचे समाज बांधव जे आहेत त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे. मग तुम्ही EWS पण घेताय, इकडे कुणब्यांची पण घेताय. 3-3 आरक्षण एका समाजाला हे ह्या भारताच्या देशाच्या इतिहासात कुठे झालेलं नाहीये. म्हणून महाराष्ट्र शासनानं त्याची भूमिका स्पष्ट करावी.
स्पष्ट ठेवावे की आम्ही 10% आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे 10% मध्ये स्पेशल 10% आरक्षण दिलेलं आहे, ते टिकवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, हायकोर्टमध्ये टिकलेले आहे आतापर्यंत. मग हे बाकीचे आरक्षण जे आहे, कुणब्यांचे दाखले आणि EWS जे आहे ते ताबडतोब आता थांबवलं गेलं पाहिजे, अशी मागणी आमची आता महाराष्ट्र शासनाकडे राहील. त्याचप्रमाणे आता मागच्या ज्या बैठका झाल्या, परत एक बैठक जी आहे ते महाराष्ट्र सरकार सगळ्या पक्षांची बैठक लावणार असं समजलं होतं, पण आज तागायत ती बैठक जी आहे ती बैठक आज तागायत लागलेली नाही. ती बैठक ताबडतोब लावून त्या ठिकाणी विविध पक्ष नेत्यांची भूमिका आणि सरकारची भूमिका जी आहे या ओबीसी आणि मराठा याच्याविषयी स्पष्ट होणं अतिशय आवश्यक आहे. या ठिकाणी 80% मराठा जे आहे ते ओबीसी मध्ये घुसलेले आहेत, त्याचप्रमाणे फक्त 20% फक्त बाकी आहेत. याच्याविषयी सुद्धा सरकारकडून आतापर्यंत कुठलंही स्पष्टीकरण जे आहे ते देण्यात आलेलं नाही. इकडे जरांगेमध्ये 57 लाख कुणबी दाखले आम्ही दिलेले आहेत, बाकीकडे खिरापत वाटल्यासारखं हे दाखले देण्याचं काम सुरू आहे, आणि त्यामुळे हे ताबडतोब थांबवलं नाही गेलं तर पुन्हा एकदा या महाविकास मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रात उभं राहील, आणि ती लढाई जी आहे ती मतपेटीपर्यंत जाऊन विधानसभेमध्ये या सरकारला मोठा फटका जो आहे तो त्याचा बसल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी कुणबी समाजाचे नेते आहेत, या ठिकाणी आमचे डाफळे साहेब आहेत, कुणबी समाज संघाचं जवळ 125 वर्ष जुनी संघटना आहे, त्यांची भूमिका जी आहे मराठा आरक्षणाविषयी ते आता स्पष्ट करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांची कुणबी समाजाची भूमिका जी आहे ती याविषयी त्यांनी स्पष्ट करावी. बोला. नमस्कार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सरकार हे फक्त मराठा समाजासाठीच काम करतंय का, असा एक प्रश्न आज सर्वसामान्य माणसासमोर उभा राहिलेला आहे. आज EWSचं आरक्षण मराठा समाज घेतोय, मराठा समाजाला 10% स्पेशल आरक्षण दिलेलं आहे ACBCच्या निमित्ताने, आणि शिवाय OBC मध्ये सुद्धा आज मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन त्यांच्या माध्यमातून आज आरक्षण दिलं जात आहे. आज जर पाहिलं तर जे ओरिजिनल कुणबी आहेत, जे कुणब्यांच्या विविध जाती आहेत, त्या विविध जातींचा उल्लेख कोणत्याही प्रकारे या आरक्षणाच्या यादीमध्ये न करता, म्हणजे आज कुणबी समाजाच्या एक 25-30 जे काही छोट्या मोठ्या जाती आहेत त्या कुठल्याही जातींचं, म्हणजे तिलोरी कुणबी आहे, तल्लेर कुणबी आहे, खैरे कुणबी आहे, अशा अनेक कुणब्यांच्या जाती असताना या जातीनं अनेक वर्ष सरकारी जे आज ओबीसीचं आरक्षण आहे, मागासवर्गाचं आरक्षण आहे, हे मिळत असताना या कोणत्याही जातीचा उल्लेख आज पोट जात म्हणून न करता फक्त मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील आणि लेवा पाटीदार एवढे 4च पोट जातींचा उल्लेख करून अन्य जातींवरती फार मोठा अन्याय केलेला आहे. आणि आज जर अन्य जातीच्या माध्यमातून जर दाखले मिळवायचा प्रयत्न केला तर त्यांना अडचणी येत आहेत, म्हणजे जे मूळ कुणबी आहेत ते अडचणीत आहेत. आणि कुणबी मराठाने आज जर आपण पोट जातीमध्ये जर आपण बघायला गेलो तर आम्हाला मराठा कुणबी असं उल्लेख केल्याशिवाय आमचा फॉर्म सबमिट होत नाहीये. त्यामुळे त्यांना काय फक्त मराठा कुणबींचीच संख्या वाढवायची का असा एक प्रश्न आहे. आणि या सर्व 2004चा जो GR आहे त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण घोळ झालेला आहे. आज कुणबी समाजातील संघाच्या माध्यमातून त्याच्यावरती फार मोठी चर्चा झालेली आहे. आणि अर्थातच कुणबी समाजातील संघ, संपूर्ण जो कुणबी समाज आहे कोकणातला, हा नेहमीच या आरक्षणाच्या विरोधात आजपर्यंत उभा टाकलेला आहे. आणि त्यामुळे हा जो 2004चा जो GR आहे या 4च्या GRला सुद्धा आम्ही न्यायालयामध्ये आव्हान देणार आहोत. त्याचबरोबर सगळे सोयरे आणि या संदर्भातला जो GR आज सरकार काढण्याच्या मागे याला सुद्धा आम्ही न्यायालयामध्ये आव्हान देणार आहोत. आणि ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून जे काही आंदोलन आहे त्याच्यामध्ये हा संपूर्ण कुणबी समाज नेहमी सक्रिय राहिलेला आहे. काय प्रश्न? हो विचारा. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण स्वतः उभे राहिला तुम्ही म्हणाला की ओबीसी समाज महाराष्ट्र राज्यामध्ये 60% आहे, तुमची मतं तुम्हाला मिळतील तुम्ही एकच म्हणाले आणि आम्ही सहज दिली. असं काय घडलं की आपल्याला पराभव सामोरं जावं लागलं? हे पहा, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की पहिली लढाई काय, पहिली निवडणूक ही हारण्यासाठी असते, दुसरी निवडणूक पाडण्यासाठी असते आणि तिसरी जिंकण्यासाठी असते. ही आमची पहिली निवडणूक होती काय, ही आमची ट्रायल होती काय. आता आमची दुसरी निवडणूक येत आहे. आता बघा ना, आम्ही कोणाकोणाला पाडतो तुम्हाला कळलंच ना.
विधानसभेत आपण किती सीटा किती जागांवर उमेदवार उभे करणार? आता सध्या मराठवाड्यातील 46 जागा आम्ही डिक्लेअर केलेल्या आहेत. उर्वरित महाराष्ट्रामधील जागा आम्ही अजून डिक्लेअर केलेल्या नाहीत. आमच्या समविचारी पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. त्या चर्चा अंतिम स्वरूप झाल्यानंतर मग आम्ही उर्वरित भागामध्ये विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, याच्यामध्ये आम्ही किती उमेदवार उभा करणार आहोत त्याची भूमिका जी आहे ती आम्ही येत्या 2 आठवड्यामध्ये आमची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट होईल. शिंदे कमिटीला डिसेंबर महिन्यापर्यंत पाहून गेले शिंदे कमिटीला आणि सर्वपक्ष बैठक होत नाही कारण किंवा शिंदे समिती बरखास्त करा ही मागणी आम्ही वारंवार ज्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत ओबीसी शिष्टमंडळांची भेट झाली त्यावेळी आम्ही ही शिंदे समिती बरखास्त करा अशी आम्ही मागणी केलेली आहे. परंतु शासन एकीकडे त्या शिंदे समितीला मुदतवाढ देत राहिलेला आहे. आता गेली वर्षभर होत आले त्या शिंदे समितीला आणि त्यामुळं आता त्या निजामाच्या त्या ह्याच्या सगळ्या नोंदी शोधणं की आता कालबाह्य झालेलं आहे सगळं ते. आता स्वतंत्र आपण भारतातील स्वतंत्र घटना आपण आत्मसात केलेली आहे आणि त्या घटनेमध्ये एक प्रोसिजर निश्चित केले गेले आहे की कुणाला मागासवर्गीय डिक्लेअर करायचं, कोण ओपन आहे, हे सगळं निश्चित झालेलं आहे. मग आता अकबराच्या काळचे दाखले आणि पेशव्यांच्या काळचे दाखले आणि निजामाचे दाखले याला स्वतंत्र घटनेमध्ये काहीही स्थान नाही आणि ते बेकायदेशीर आहे. येणारच नव्हती कारण आमचा पक्ष 10 दिवस नवीन पक्ष होता आणि आम्ही निवडणूक जी आहे ती फक्त ट्रायल म्हणून आम्ही लढली होती. आम्हाला तयारी करायला हे नव्हते. आमचे नौखे उमेदवार होते आणि त्याच्यामुळे आम्ही लढलो हेच विषय. आम्ही 14 उमेदवार लढलो त्यामुळे गावागावामध्ये पक्ष पोहोचवण्याचं काम आमचं होतं. या निवडणुकीत ते आम्ही साध्य केलेलं आहे. पोलीस भरती प्रक्रिया झाली आहे पोलीस भरती प्रक्रिया झाली आहे त्यामध्ये ईडब्ल्यूएसचे उमेदवार होते त्याच्यावर स्थगिती दिली म्हणून जरांगे म्हणतात की हा जातीवाद. कसं आहे की जरांगेंना जो महाराष्ट्र शासनाने विधानसभेने सगळ्या आमदारांनी मिळून जो कायदा संमत केला तो मुळीच त्याला मान्य नाही. आता त्याला कायदा मान्य नाही त्याला कुणी काय करायचं. एकीकडे कायदा पास केलेला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र एससीबीसीचं 50%च्या वरचं 10% आरक्षण दिलेलं आहे. मग असं असताना मराठा समाज इतर आरक्षणामध्ये घुसखोरी करणं म्हणजे इतर समाजाला अन्याय करण्यासारखं होईल. आणि म्हणून हे जे ईडब्ल्यूएस जे आहे ते ओपन कॅटेगरीतले जे गरीब आहेत त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस आहे. आता मराठा समाजाला महाराष्ट्र शासनानं मागासवर्गीय केलेलं आहे. मराठा समाजाला जर त्यांचं मागासवर्गीय होणे मान्य नसेल तर त्यांनी तसं सरकार कळवायला पाहिजे. एकीकडे मागासवर्गीय आहे म्हणून मान्य करायचं आम्ही मागास आहोत आणि दुसरीकडे ओपन कॅटेगरीतलं आरक्षण मागायचं किंवा त्याच्यावरती क्लेम करायचं हे सामाजिक न्यायाला धरून नाही आहे. हे पण असं आहे की मराठा समाज हा एक जात आहे, पुढारलेली आहे. त्यांच्याकडे 200 JCB आहेत फुट उजवायला, 10 लाख गाड्या आहेत मोर्चासाठी, कोट्यवधी रुपये फक्त पाण्यावर खर्च करू शकतात ते. पण हिथं आमच्या गरिबी आहेत, गरीब 450 जमाती आहेत, म्हणजे हातावर पोट असलेल्या जमाती आहेत. यांना संघटित करणं ते तेवढं सोपं काम नाही आहे. आमचा हा संघर्ष सुरूच आहे. जेवढे समाज संघटित होतील त्याचं प्रबोधन होईल ते येतात. तरीवर आम्ही लाख 2-2 लाखाचे आम्ही मेळावे घेतलेले आहेत. आमच्या कोकणातला मोर्चा तर 1 लाख लोकांचा रत्नागिरीचा मोर्चा झालेला आहे आमचा. आता हे जे आहे ही प्रक्रिया जी आहे ह्याला उशीर लागणार आहे. आम्ही धननाणगे नाही आहेत ना की एकदम चला मोर्चा काढा पाठवा 10 लाख गाड्या आणि घ्या 20 लाख लोक सोबत. एवढी ताकद जी आहे ती ओबीसी मध्ये आता नाही आहे. कारण आमच्याकडे ना कारखाने आहेत, ना सत्ता आहे, ना बँका आहेत, ना आणखी कुठले सूतगिरण्या आहेत. हे सगळं जे आहेत हे सगळं धननाणग्या लोकांच्याकडे आहे. त्यामुळे ते पाहिजे तितके 1 लाख 1 कोटी जमा होऊ शकतात ना. पण आमचं तसं नाही ना. आमचे 1 लाख जमा होणे खूप मोठे. पण आम्ही आमच्या रस्त्यावरची लढाई सुरू आहे. इकडे हाकेचं तुम्ही बघितलं असेल लाख लोक आलेच ना. हाकेच्या उपोषणात सुद्धा लाख लोक आले. त्यामुळे आमचा संघर्ष जो आहे 450 गरीब जमातींचा आहे. त्यामुळे त्याला थोडा वेळ लागणार आहे. आप बोल रहे हैं कि जो ओबीसी की बात करेगा वो देश में राज करेगा, तो राज्य की एक शिंदे सरकार और फडणवीस सरकार आपकी मांगों को लेकर के ओबीसी की मांगों को लेकर के क्यों नहीं गंभीरता से लेती है? देखिए ऐसा है कि उनको एक डर पैदा हुआ है कि जरांगे उनका MLA गिराएगा
वैसे हमारा भी डर पैदा हुआ नहीं है। अभी वो डर होएगा, ये विधानसभा में डर पैदा होएगा कि जब ओबीसी रास्ते में उतरेगा और मतपेटी में से उनको गिराएगा तब जाके ओबीसी को डरेगा। अभी उनको क्या है, ओबीसी संगठित नहीं है, वो हमारा कुछ बिगाड़ नहीं सकते हैं। बिगाड़ सकते हैं तो कौन बिगाड़ सकता है? वो जरांगे बिगाड़ सकता है या मराठा समाज बिगाड़ सकता है। तो ये मानसिकता से जो है सरकार जब बाहर निकलेगी, जब हम अभी विधानसभा में उनके गिराएंगे तब वो उन मानसिकता से बाहर निकलेंगे। और ये इस समय में 100% जो ओबीसी जो है वो पूरी ताकत के साथ में इस समय ओबीसी के उम्मीदवार जो है उनको चुन के लेके आएंगे। प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा करतात, काय वाटते त्याचा किती परिणाम होणार येणाऱ्या निवडणुकीत? ते पहा, आंबेडकरांची भूमिका जी आहे की लोकसभेच्या वेळी त्यांनी धनधनकाच्या बाजूने भूमिका घेतली। आता लोकसभेमध्ये त्यांना काय फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांचा ओबीसीचा बेस जो आहे तो टिकला पाहिजे म्हणून त्यांनी आता ओबीसीची भूमिका घेऊन ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे की पहिल्यांदा त्यांनी भूमिका घेतली। आम्ही त्यांचं उलट स्वागत करतोय त्या भूमिकेचं, परंतु आता ते कितपत ते कायम राहतील त्या भूमिकेची आम्हाला साशंकता आहे। कारण ते अचानकपणे एका धनधनका भेटला की लगेच त्याला पाठीमधून मोकळं होतात। जसं मला जो आहे की त्या ठिकाणी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा पाटील, त्यांचा नातू भेटला की एका तासात माझाच पाठिंबा काढून घेतला आणि त्याला देऊन टाकला। तिकडे बारामतीला आमचे उमेश आमचे भागवत जे आहे ते माळी समाजाला ते उभा होते, महेश भागवत, त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि झटकन सुप्रिया देऊन टाकला। काय समजलं का? त्यामुळे आंबेडकरांची भूमिका जी आहे आताची आमची जी यात्रा चालू आहे त्यांनी आमची भूमिका आम्ही उलट त्यांना आम्ही एकत्र घेऊन आम्ही मेळावे केले एकत्र आणि आम्ही भूमिका मांडली आरक्षणवाद्याला मतदान दिले गेलं पाहिजे। पण तरी सुद्धा त्यांनी जाऊन जरांगेशी युती केली, जरांगेच्या गळाभेटी, त्यांचं जेवणा खावण्यापासून सगळं जे बघत होते। आता सुद्धा ओबीसीची यात्रा करतायत, ओबीसीचं आरक्षण टिकलं गेलं पाहिजे, सगळे सगळ्याचा विरोध करतायत। दुसरीकडे जरांगेने सगळे उभा केले पाहिजे अशीही भाषा करतायत। त्यामुळे अजून सुद्धा जो आहे ओबीसी समाज जो आहे महाराष्ट्रात संभ्रमित आहे। नक्की आंबेडकरांची भूमिका निवडणुकीपर्यंत काय होईल ती काय सांगता येत नाही। आम्ही अपेक्षा करतो की त्यांनी ओबीसीची आता तरी निदान ओबीसीची प्रामाणिक राहावं, कारण ओबीसीचं आरक्षण जे आहे ते त्यांच्या आजोबाने आम्हाला दिलेलं आहे। त्यामुळे त्याच्या हक्काचं संरक्षण करणं जे आहे ते त्यांचं नैतिक कर्तव्य आहे। त्यांच्या राजकीय विचाराचे वारसदार आहेत म्हणून आमची त्यांना कायम विनंती राहील की आपण कुठल्याही परिस्थिती जी आहे धनदानग्याच्या नादाला न लागता ह्या ओबीसीच्या आरक्षणाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहावं एवढी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। बड़ा आंदोलन खड़ा करने के लिए उसके पीछे एक बिग बॉस होता है और आपने कहा कि हमारे पास कोई सुविधाएं नहीं है, ऐसे में आपका आंदोलन खत्म कैसे होगा? ठीक है, ऐसा है, ये सामाजिक न्याय का आंदोलन है ना, ये किसी एक दिन का आंदोलन नहीं होता है या 1 साल का नहीं होता है, वो सालों साल लड़ना पड़ता है। अब जो जमात पूर्ण ताकत से उतरती है वो यशस्वी हो जाती है। अभी धनगर समाज जो है कितनी बार आंदोलन हुआ है, बहुत कुछ किया है। जैसे कि गुज्जर समाज ने आंदोलन किया है, सालों साल आंदोलन चला है, उनके तो 550 लोग मर चुके हैं, लेकिन उनको शेड्यूल ट्राइब का आरक्षण मिला नहीं। धनगर समाज को भी शेड्यूल ट्राइब का आरक्षण अभी तक मिला नहीं है। तो ये लड़ाई है, जंग जो है आरक्षण की है वो सालों साल लड़ना पड़ता है और हम लड़ते रहे हैं। वही एक पीढ़ी से दूसरा पीढ़ी में आरक्षण जाता है। हमारे पिताजी ने आरक्षण लड़ाई चालू किया है, अभी हमारा 2nd जनरेशन लड़ रहा है, हमारा 3rd जनरेशन भी इसमें आ सकता है। जब तक न्याय नहीं मिलता है तब तक ये लड़ाई, ये जंग जो है वो जारी रखना पड़ता है। मराठा समाज हा मुंबईत आक्रमक आहे। रमेश किरे पाटील हे भेटीगाठी घेत आहेत। ओबीसीतून आरक्षण ते मागणीसाठी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर काल भेट घेतली, आज देवगिरीवर जाणार होते, त्याबद्दल काय सांगा? किंवा असं आहे की आपण म्हणतो की जरांगेच्या मागे बोलवता धणी कोण दुसरा कोणतरी आहे। आता केरेंच्या पाठीमागे कोण बोलवता धणी आहे काय हे पण शोधावं लागेल। अचानकच जे आहे काय अचानक केरे पाटील आता मैदानात उतरलेले आहेत, त्यांच्या आरक्षणासाठी लढा द्यावा हे मला मान्य आहे, परंतु ओबीसीचं आरक्षण जे आहे त्याच्याविषयी आमचा केरे पाटील असू द्या किंवा जरांगे पाटील असू द्या किंवा आबा पाटील असू द्या, ज्यांनी कुणी ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधी भूमिका घेतलेली आहे किंवा ओबीसी मधून मराठाला आरक्षण घुसवलं गेलं पाहिजे, त्याला आमचा मात्र टोकाचा विरोध आमचा नक्कीच राहील। तो कालही आहे, आजही आहे, उद्या आहे। मग जरांगे असू द्या किंवा केरे पाटील असू द्या किंवा आणखीन कुठले देशमुख पाटील आणखीन कोणी असू द्या, आमचा विरोध हा कायम आहे। आमची भूमिका एक आहे की मराठा समाजाला आरक्षण 50% वरचं जे आहे ते टिकणारं आरक्षण त्यांनी घ्यावं। ओबीसी या गरीब जमाती 27% आरक्षण जे आहे या 450 जमातींच्या लेकरांचं आरक्षण त्यांनी हिसकावून घेऊ नये एवढीच भूमिका आमची जी काय आहे ती त्यांना विनंती आहे।
की आपण आमच्या आरक्षणामध्ये हल्लाबोल किंवा हक्क सांगू नये. आता आपल्याला थोडस माहिती पडलं असेल ना जरांगीच्या आणि केरी पाटलांच्या आंदोलनाच्या पाठीमागे वरदस्तपणे कोण उभं आहे? आता कुणाच्या मागे कोण आहे हे शोधून काढण्याचं काम पत्रकार चांगलं करू शकतात. आम्ही तुमच्या माध्यमातून जे काय आम्हाला आमच्या काळावर त्याच्यावर आम्ही भूमिका बनवत असतो, पण अजून तुम्हालाही त्याच्यात यश आलेलं दिसत नाही की खरंच जरांगेच्या मागे कुठली ताकद आहे किंवा केरे पाटलांच्या पाठीमागे कुठली ताकद आहे हे अजून तुम्हालाही कळलं आहे. पण आमच्या पाठीमागे म्हटलं कुठली ताकद अदृश्य किंवा दृश्य अजून कुठली नाही हे मी आम्ही सांगू शकतो. ताकद मिळाली तर तुम्ही महायुतीमध्ये सामील होणार का? काय शिंदेची ताकद मिळाली तुम्हाला तर तुम्ही महायुतीमध्ये सामील होणार का? हे पहा, आमचा आता आरक्षणाचा लढा हा सरकारच्या विरोधात आहे. ते महायुती आणि जे विरोधी पक्ष असेल किंवा आमदार असेल जे आमच्या ओबीसीच्या विरोध करतील त्यांच्या विरोधात लढा आहे. तर महायुती असो किंवा महाविकास असू दे. मी मगाशी सांगितले जे ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा. मीटिंग झाली कॅबिनेट झाली त्यात मुख्यमंत्र्यांनी 10 निर्णय मंजूर केले त्याचा GRA काढला त्यात त्यांनी मराठा आरक्षण ओबीसीवर चकार शब्द विचारले. ते पहा, मुख्यमंत्र्यांची आमची अनेक वेळा बैठक झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला आम्हाला धक्का लावायचा नाही, आम्ही धक्का लागू देणार नाही. आणि ओबीसी धक्का न लागता आम्ही 10% वेगळं आरक्षण जे आहे ते आम्ही मराठा समाज दिलेलं आहे. ह्या त्यांच्या भूमिकेशी ते ठाम असतील असा आमचा विश्वास आहे. प्रकाश आंबेडकर देखील ओबीसी आरक्षण बचाव म्हणून यात्रा काढतात. तुम्ही ओबीसी आरक्षण प्रकाश आंबेडकर ओबीसी आरक्षण बचाव म्हणून एक आंदोलन करताय. तुम्ही समविचारी आहात, विधानसभेला एकत्र येणार का? नाही, लोकसभेचा आमचा आणि आंबेडकरांचा अनुभव जो आहे तो काय तितकासा आमचा चांगला नाही काय. त्यामुळं आम्ही वास्तवात सगळ्या आरक्षणवाद्यांनी एकत्र येऊन विधानसभा लढली पाहिजे असा एक विचार जो आहे तो सगळ्याच आरक्षणवादी समाजामध्ये हा रुजत चाललेला आहे. आता त्याच्यामध्ये पुढं काय काय घडामोडी घडतात तर आपण बघूया, कारण मागचे अनुभव सुद्धा गाठीचे असे आहेत की त्या ठिकाणी आमचे अनुभव ह्या आरक्षणवादीशी चांगले नाही आहेत. त्यामुळे आता तर सध्या आम्ही एकला चलवची आमची भूमिका आहे. पण जर सोबत समविचारी पक्ष येणार असतील तर आमचे पक्षाचे नेते सगळे म्हणून आमचे निर्णय करतीलच. येत्या 15 दिवसात तुम्हाला सगळी भूमिका स्पष्ट होईलच. सगळ्या पक्षामध्ये जे ओबीसी आमदार आहेत ना, सर्व पक्षामध्ये ओबीसी आमदार आहेत, त्यांना तुमच्या व्यासपीठावरती आता आगामी होणाऱ्या वेळामध्ये पश्चिम महाराष्ट्र त्यांना तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने हे बघा, जे कोणी आमदार असतील, जे ओबीसीचे आमदार उघडपणे मराठा समाजाला ओबीसी मध्ये कुठल्याही परिस्थितीत आरक्षण देऊ नये ही भूमिका घेऊन जे कोणी आमदार येतील त्यांना आम्ही सोबत आमची घेण्याची आमची तयारी आहे. मोठ्या प्रमाणात खासगी भरती सुरू केली सरकारने, आरक्षणाचा पूर्वत फायदा करून दोन्हीकडे मराठा समाजाने. हे पहा, ह्या आरक्षणाचे लचके तोड्याचा कार्यक्रम अनेक वर्षापासून सुरू आहे. काय ना काय GR काढता, जसा प्रमोशनमधलं आरक्षण जे आहे ते त्या ठिकाणी 2021 साली ते सुद्धा आरक्षण आमचं थांबवलेलं आहे. ओपन कॅटेगरीमधले आमची जी मुलं जात आहेत त्यांना आरक्षणमध्ये घुसून आमचं आरक्षण कमी करण्याचा जो आहे तो पण एक डाव जो आहे तो सतत खेळला जातोय. आणि ह्या सगळ्या विरुद्ध जे आहे आमची लढाई याच्या विरुद्ध सगळ्यांच्या विरुद्ध आमची सुरू आहे. बड़े चेहरे के तौर पे जाने जाते हैं महाराष्ट्र तो जैसे जरंगे पाटिल आज जमीन से लेकर के आसमान में एक करके रखे आरक्षण को लेके अब आने वाले समय में आगामी विधानसभा चुनाव उसको देखते हुए आप ओबीसी समाज की कब अपनी राजनीतिक ताकत दिखाएंगे सबको मिलकर के आंदोलन? देखिए, ऐसा है कि आने वाला विधानसभा चुनाव जो है इस चुनाव में ओबीसी समाज जो है ओबीसी समाज एक संघ होके अपनी ताकत जो है ये ताकत मतपेटी से वो सिद्ध करने वाला है. और ये इलेक्शन जो है ये पूरे देश में जो है जो यूपी बिहार में हुआ था सामाजिक न्याय का आंदोलन जो हुआ वो राजनीति में बदल गया और सत्ता आ गई ओबीसी की. वैसे ही महाराष्ट्र में ये चुनाव में ओबीसी की सत्ता जो है वो इस समय 100% आने वाली है. पीडीए के तर्ज पे चुनाव लड़ेंगे, पीडीए के तर्ज पे चुनाव लड़ेंगे तो पीडीए. देखिए, हमारा ओबीसी बहुजन पार्टी है, इसके माध्यम से हम चुनाव लड़ेंगे. ओबीसी मैं इसके पहले ही मैं बोल चुका हूँ जो आरक्षणवादी जो है जो आरक्षणवादी पार्टियां जो है जो आरक्षणवादी विचार की जो संगठन जो है
वो अगर साथ में आएंगे तो हम उसका स्वागत करेंगे। आपका जो चुनाव होगा इसी तरह के होगा, आप इस तरह करिए। चुनाव हमारा ओबीसी बहुजन पार्टी के नाम से ही होगा। साहिब, मैं ये पूछना चाहती हूँ कि अभी इस बार इलेक्शन का करीब है और एमएलए के इलेक्शन में कितने लोग आपकी पार्टी से खड़े रहेंगे और कहाँ पे, मुंबई में या मुंबई के? देखिए, अब तक मराठवाड़ा में 46 जगह पे हमारे उम्मीदवार जो है वो निश्चित हो चुके हैं। उनकी तैयारी भी चालू हमने किया है। वहाँ के जो मुस्लिम समाज जो है, मुस्लिम समाज के बहुत नेता लोग हमको मिले। उन्होंने कहा कि ये महाराष्ट्र का मुस्लिम समाज जो है, जो ओबीसी में है, जो 80% मुस्लिम ओबीसी में है, अगर ये मुस्लिम समाज और ओबीसी समाज जो है वो अगर इकट्ठा आ जाएगा और दलित साथ में आएगा तो 80% वोट बैंक बनेगा। और इसकी ये अगर इस तरह से अगर चुनाव लड़ा जाएगा तो ये महाराष्ट्र में सत्ता जो है वो मुस्लिम, ओबीसी और दलित समाज की जो है वो सत्तांतर होके यहाँ पे सत्ता निश्चित रूप से हमारे ये इस समय आने की उम्मीद जरूर है। इसलिए मुस्लिम समाज के नेता, उनके साथ में हमारा बहुत ऊंचे लेवल में हमारी उनसे मीटिंग चालू है। अगले हफ्ते में आपको पूरा चित्र जो है स्पष्ट हो जाएगा। आप इंडिया अलायंस का समर्थन करेंगे या एनडीए का? अगर इंडिया अलायंस आपको सपोर्ट देती है कि ओबीसी को हम समर्थन देते हैं तो क्या आप उनका अलायंस करेंगे उनके साथ? देखिए, आज अलायंस की बात नहीं चल रही है, आज हमें आरक्षण की लड़ाई चल रही है। किसी पक्ष का बात की है तो मैं ये कहता हूँ कि इस वक्त इंटायर कम्युनिटी जो है सपोर्टिंग इंडिया इत्यादि। देखिए, वो हमें पता है। हमारे उनके बहुत सारे मुस्लिम समाज के नेताओं से हमारी बातचीत हो चुकी है। उन्होंने कहा कि लोकसभा इलेक्शन में क्योंकि बीजेपी को उनको हराना था, इसलिए सारे मिल के कांग्रेस इंडिया आघाड़ी के साथ में रहे हैं। लेकिन इस समय जो है ये इलेक्शन जो है वो देश का इलेक्शन नहीं है, ये राज्य का इलेक्शन है। और इस राज्य में मुस्लिम समाज का जो वोट बैंक है, उनका जो हक है, जो सत्ता में है, ये तिजोरी में जो हक है, वो जो शिक्षा में जो हक है, वो उनको आज तक किसी सरकार ने दिया नहीं है। तो इसलिए वो हमारे साथ में ज्वाइन होना चाहते हैं कि हम सब मिल के जो है अपने जिसकी संख्या भारी उसकी उतनी साझेदारी, वो हिसाब से मुस्लिम समाज भी हमारे साथ में जुड़ने की बातचीत हमारी चालू है। हमेशा बोलते हैं कि हम आरक्षण नहीं देंगे, आप क्या बोलेंगे इसके? देखिए, ऐसा है, जो भी आरक्षण के खिलाफ जो बात करता है उसको खुर्ची छोड़ना पड़ता है। तो अभी ये विधानसभा में जो भी ऐसी बात करेगा, चाहे मोदी हो, चाहे बाकी सब हो, कोई या तो फडणवीस हो, या तो उद्धव ठाकरे हो, या तो शरद पवार साहब हो, जो ओबीसी के आरक्षण के विरोध में जो बात करेगा उनको घर का रास्ता जो है वो ओबीसी दिखा के रहेगा। क्या सपोर्ट करता है आपको तो आज आ जाएंगे उसके? देखिए, अभी तक राहुल गांधी ने हमारे जो जात न्याय जनगणना है उसका उन्होंने पाठिंबा दिया है। जात न्याय जनगणना करना चाहिए, ये बात को लेके राहुल गांधी ने हमको समर्थन दिया है।